शेअर जय सबस्क्राईब. रामकृष्ण हरी. जनाबाईचा अभंग. धरला पंढरीचा चोर. धरला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर. ओ धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. हृदय बंदी खान केला आत विठ्ठल कोंडीला, हृदय बंदी खान केला आत विठ्ठल कोंडीला. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. हृदय बंदी खान केला आत विठ्ठल कोंडीला, हृदय बंदी खान केला आत विठ्ठल कोंडीला. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. शब्दे केली जोडाजोडी विठ्ठल पायी घातली बेडी, शब्दे केली जोडाजोडी विठ्ठल पायी घातली बेडी. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. सोम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळतीला आला, सोम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळतीला आला. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. जनी म्हणे वा विठ्ठला जीवे न सोडी मी तुला, जनी म्हणे वा विठ्ठला जीवे न सोडी मी तुला. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरला पंढरीचा चोर, गळा
बांधोनिया दोर धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर ओ धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. जय रामकृष्ण. मी आता हा अभंगाचा अर्थ सांगत आहे. जनाबाई. जनाबाई हे एक वारकरीची मुलगी होती आणि ती आई वडिलांसोबत पंढरपूरला आली होती. पंढरपूरला आल्यानंतर तिने पंढरीचा राजा पांडुरंग डोळे भरून पाहिला आणि तिच्या मनात ती मूर्ती ठसली. तेवढे तिचे आई वडील निघून गेले आणि जनाबाई तिथेच उभी राहिली. पांडुरंगाच्या मूर्तीला तिने निहळून पाहिले आणि तिने तो तेव्हापासून हृदयातच साठवला आणि ती विठ्ठलाचं नामस्मरण सततच करू लागली. तेवढ्यात रात्र झाली. जनाबाई दारामागे लपून बसली आणि जनाबाईला थोडी भीती वाटल्यासारखी झाली. तेवढ्यात सकाळ झाली. मंगळवेढेचे दामाजी पंत म्हणजेच नामदेव महाराजांचे वडील तिथे आले आणि त्यांनी ती दर्शन घेऊन मागे फिरत असताना दरवाजामागं ती जनाबाई पाहिली. तिचे ते विस्कटलेले केस, तो आपरा झंपर परकर, ते अवतार पाहून त्यांना खूप दया आली आणि त्या मुलीची त्यांनी विचारपूस केली. बाई, तू कुठून आलीस? इथे का थांबलीस? मग जनाबाईनं सांगितलं, आम्ही पंढरीच्या ह्या पांडुरंगाच्या दर्शनाला आलो. आई वडील निघून गेले आणि मला तिचे भानच राहिले नाही. मी इथेच बसून राहिले आणि ह्या परमात्म्याला पाहिल्यावर मला इथून निघावेसं वाटाना. तेव्हा आता मी एक अनाथ झाले आहे. आता मला इथे कुठे आसरा नाही आहे. आणि मग दामाजी पंतांना तिची दया आली आणि त्यांनी जनाबाईला जवळ घेतलं आणि सांगितलं, बाळ, तू माझ्या घरी चाल, माझ्या घरी घरी राहून माझे थोडंसं काम केलं तर तुझ्या पोटापुरती भाकी. माझा पण परपंच मिशनीवरच चाललेला आहे. मी शिंप्याचा धंदा करीत आहे आणि माझ्या घरी चाल. मग दामाजी पंत तिला घेऊन मंगळवेढ्याला गेले आणि नामदेव महाराजाची जनाबाईची ओळख झाली. जनाबाई नामदेव महाराजामध्ये खेळू लागली, जेवण करू लागली. तेवढ्यात पांडुरंगाला सुद्धा तिची दयाच आली. कधी कधी ती गोणाईचे कामच करू लागत, धुणे धुईत, भांडे घाशीत आणि मागून गौऱ्यासुद्धा जनाबाई थापू लागल्या. तर जनाबाईच्या तोंडात सतत हे पांडुरंग परमात्म्याचं नाव असल्याने तिला खाण्यापिण्याची याची काहीही भान राहत नसं. जनाबाई नामदेवाच्या घरी दळण दळू लागल्या. दळता दळता कधी त्या झोपी जायच्या. मग देवालाच तिची दया आली. तो पंढरीचा राजा तिथे येत जनाबाईची भेट घेत जनाबाईला दळू लागत, जनाबाईला गौऱ्या थापू लागत. जनाबाई जर उपशीर असली तर पांडुरंग परमात्मा तिला आपलं जेवण घेऊन स्वतः भरवीत असे करून जनाबाईचे दिवस चालले होते. एक दिवस पांडुरंगाला वाटलं, जनाबाईची ही आपण परीक्षा पाहावा. मग जनाबाई दळायला बसल्या. तेवढे पांडुरंग तिथे आले आणि विटेवरून उतरून आले पांडुरंग आणि नामदेवाला सांगितलं, तू माझ्या जागेवर येऊन उभे राहा. तू उभा राहिला म्हणजे लोकांना देवच आहे असं वाटेल. मग नामदेव राया पांडुरंगाच्या जागेवर उभे राहिले. इकडे जनाबाईबरोबर पांडुरंग दळू लागले. दळता दळता त्यांनी हार काढला, तो खाली ठेवला आणि त्यांची कांबळही खाली ठेवली आणि जनाबाईसोबत दळू लागले. इकडे पहाटे 4 वाजले. पांडुरंगाच्या काकड आरतीला लोक जमा होऊ लागले. नामदेव रायाला मोठा धाक पडला
ह्यो परमात्मा गेला. देवालाही इकडं वाटलं की आता बडवे येतील आणि ह्या नामदेवानं जर माझ्यासारखं केलं नाही तर याला बडवे मार देतील. म्हणून देवानं काय केलं, घाईघाई आपली कांबळ तेथेच टाकून आणि तो नवरात्राचा हार तेथे ठेवून आणि जनाबाईची गोधडीच घेऊन देव विटेवर जाऊन उभा राहिला. यांना नामदेवाला विनवू लागला, नामा खाली उतर. नामदेवानं सांगितलं, मी आता उतरणार नाही, मी आता इथे जागेवर बसलो. पण देवाना म्हणे, अरे हे बडवे येतील, तुला त्यांची आंघोळीचं सहन होणार नाही, तू खाली ये. नामा कसा बसा नामा खाली उतरला आणि पांडुरंग परमात्मा विटेवर जाऊन पुन्हा उभे राहिले. तर इकडे जनाबाईच्या घरी देव तो हार आणि घोंगडे विसरून गेले आणि जनाबाईची गोधडी पांडुरंगाला अंगावर घेऊन मंदिरात जाऊन उभे राहिले. बडवे आले, देवाच्या रूपाकडे पाहिलं. अरे म्हणे, आज काय एक विशेषच झाले आहे. इथे देवाच्या अंगावर गोधडी कोणाची आणि ह्या गळ्यातला नवरत्नाचा हार काय झाला. देवाच्या देवळात आज चोरी झाली. सगळ्या पंढरपुरात बातमी पसरली आणि मग देवालाही वाटलं आता काय करावं. मग सगळीकडं झडती घ्यायला सुरुवात झाली. झडती घेत मंगळवेढ्यापर्यंत गेले आणि तिथे जनाबाईच्या घरी गेले. तर जनाबाईच्या झोपडीमध्ये देवाचा हार आणि कांबळ गवसली. मग बडवींनी तिला मार दिला आणि धरून पंढरपुरात आणली. पंढरपुरात आणल्यावर तिला आता शिळावर द्यायचं. मग जनाबाई म्हणू लागली, मी चोरी केली नाही, पण हे काय झालं हे मलाही कळलं नाही. मग आता देवा तूच मला आता ह्याच्यातून सावर. त्याच्यामुळं जनाबाईनं खूप देवाचा धावा केला आणि सांगितलं, तू बळच माझ्यावर चोरी घातलीस, तू असा कसा देव आहेस, तुला देव पण हे शोभत नाही, आमच्यावर चोरी घालतो. तूच हात टाकून आलास, तूच कांबळ टाकून आला आणि माझे वाकळ तूच घेऊन आलास, तेव्हा तूच चोरे. असं म्हणून जनाबाईनं देवाला खूप शिवे द्यायला सुरुवात केली. आणि मग त्या शिव्या ऐकून पांडुरंगाला कळवळा आला आणि जनाबाई म्हणी, खरा चोर धरला आहे. तर हा अभंग हा म्हणजे जनाबाईनं तो चोरच धरला होता. पण धरला कसा, तर तो हृदयामध्ये साठवून धरला आणि देवाला शिव्या देऊन शिवळाचं पाणी केलं आणि ब्राह्मणांनी तिला क्षमा केली. तर हा चोर म्हणजे हा पंढरीचा परमात्मा घेतो तेव्हा देतो. जनाबाईचं घेतलं, चित्त घेतलं जनाबाईचं आणि नंतरच तिला मोक्षपदाला नेलं. तसं आपणही या परमात्म्याची सेवा निदान 24 तास आपल्या परपंचामध्ये करतो. तर आपण एक मिनिट तरी देवाला देऊन हे पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करते.